हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला सुरुवात करू व्हिडिओला. तर परवाच्या दिवशी आपण काम बघा गेलो होतो. काय करावं, माझं होट लय सुकत्यात आणि होट सुकलं का नाही नुसतं होटावर कातळ येते बघा. असलं दातानं टव करून डलिवाने मोठाला होट झाला आहे. कारण मला हाय होटावरनं जी फिरवायची, असं होट फिरवायची सवय, आणि ते मग खरमुडं लागलं की येतं दाताखाली. तर चला फालतू गप्पा नाही मारत बसत, आता व्हिडिओला सुरुवात करू. काल परवा दिवशी आम्ही बारामतीला गेलो होतो काम बघायला. घरचं नियोजन झालं, होय नाही करत तर फायनली निर्णय झालेला आहे. आपल्याला जायचं. काय ते कशात फुगलं? फ्रीजमध्ये द्या फेकून. हो का, अख्खी दुधाची पिशवी आहे. आणि हे कवा बी फुटले असते आतमध्ये, कवा बी फुटले असते फ्रीजमध्ये. हो काही एवढे फुगले. गॅस कधी बंद कधी चालू, कधी चालू, लाईट गेल्यावर. तर हा बघा, ही आपल्याला पसारा भरायला गाडी आलेली आहे इथं. माझं तर मन होईना बघा जायचं, कारण दरवर्षी आपला छबिना निघतो या परत महागारी येतो या. त्याला कारण काय आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. तर स्वातीचं इथं अँगल इथं म्हणलं, आता आपण सगळेच जाणार आहे म्हणलं, हे अँगल कुणी तर घेऊन जाईल म्हणलं. बघा त्याची सोय करा म्हणलं. तर पसारा बांधायला चालू आहे. खायापुरती 4 भांडी आणि 2-4 कपडे घ्यायचे. ते आता बाथरूमला काय कड्या तर नाही, त्या ते झाकून चांगलं व्यवस्थित पॅक करावं लागेल. कपडे काढले, जास्त नाही घ्यायचे म्हणलं. सगळ्यांचं 2-2 ड्रेस घेतलेलं. तर अजून थोडे भांडे राहिले ते घासायचे. सकाळी सगळं धुणं भांडे सगळं आवरलंय म्हणलं. ह्यांचं उरकूस तर कारभार गेलं होतं तार आणायला, तार म्हणजे जाळे आणायला, जेणेकरून बाहेरनं लावायला. आता महागारी येऊस तर सगळे आपल्या दरवर्षी कशी वाट लागते तशी वाट लागल. कोणी काय पण बोलू द्या बघा, माझं तर मन लागतच नाही. काय कमेंट अशा बी आल्या की राधी काय महिनाभर बी टिकते का नाही, का तिथनं बी परतच्याला निघून जाते. हा बघा, मी टिकायसाठीच जाते, पण माझ्याबरोबर तसंच घडतंय. त्याला मी तर काय करू आता. ते महागल्दी तसं झाल्यामुळं मला आता माझं मन पण होईना बरं का. पण स्वाती त्यांना काम नाही, आणि अनोळखी जाग्याला जायचं म्हणलं की ती मला म्हणते तुम्ही बी चला. आता मग सांभाळलं असतं मी त्यांना, तर मला इन्कम कुठून नाही तर तिला कुठून सांभाळू, आहे का नाही. तिथं गेल्यावर बघू, जे होईल ते होईल. धाडस तर केलं, आणि लाज तर वाटते बघा ह्यात टाकी खालनं जायची. कारण ते म्हणतात दरवर्षी जाते, दरवर्षी बोंबलत महागारी येते. पण जाऊ द्या, आपण पसाराच तर घेऊन जातो या. बाकीच्यांसारखं नाही. बाकीचे तर कशी जाते ती, कशी येते ती त्यांच्या जीवाला माहिती. आपल्याला काय तोंडाला बोलून दाखवायचं नाही, आहे का नाही. तसं तर आपण फक्त पसारा लेकरं बाळच घेऊन जातो या. इथल्या माणसांना कळालं असेल की कोणत्या पद्धतीनं बोलली या. तर चला, इथं टेम्पो लावलेला आहे. तिकडं स्वातीचं बिराड भरायला चालू असेल कदाचित. मी काय अजून स्वातीकडे गेलीच नाही. तर इथं बघा, उठा बघा, इथं एवढी कपडे घेतलेले आहेत. ते ह्याच्यामध्ये आमच्या तिघांची कपडे आहेत. कावी, सनी आणि कारभारी आमचे कपडे आहेत. इथं कावी तिचं दप्तर, तेलाची बाटली, पावडरचा डबा भरायला लागली आहे. तर त्याला अजून कारभारी काय करतात घरात बघू. तर कारभारी इथं भांड्याचं नियोजन करायला लागलं. तर 4च, एक तवा थळे आहे ती घ्यायचा, 4 भांडे घ्यायचे. मी म्हणते कपडे शिवायची मशीन घ्यावं, काय करावं. बघा इथं भांडे घे ते काढून एवढे कमी पडलं तर तिथं नवीन घ्यायला. कागदपत्राचा बॉक्स बघू काढून तर ठेवू. काय दुसरं आपल्या घरात काय नाही, चिंध्या चांद्याच आहे त्या फक्त. हां, मोबाईलचं स्टँड घे.
बाबासाहेबांचा एखादा फोटो घ्यावा म्हणते. तुटल 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 किती. बघू आपलं पसारा भरायचा आहे, काय काय भरायचं आहे काय काय नाही ते इथंच नियोजन करतो. है का नाही. लोक बी नावं ठेवतात ते तसं, पण मी लाज दिली सोडून कुणाला लाजावा. तर ज्याला लाजच नाही त्यांना लाजायचं. लाज त्यात कुणाला, ज्याला लाज आहे त्याला. बरोबर का नाही. फोन बी मरणाचा गरम व्हायला लागला. लाईट पण नव्हती सकाळपासून. त्याला आपण स्वतःचा बघू थोडा वेळ. हां तुम्हाला सांगते कारभारीचं माझं काय झालं आता. का हे तर आपली हे झाडं आहे का नाही. ही झाडं आपली सगळी ताराच्या आत. हा का एवढी तार लावा लागते. तर कारभारीचा जीव सगळा झाडांमध्ये. आता हे सगळं कारभारीमुळंच झालं बरं का. कारण ती जर कामाला गेलं असतं तर मी माझ्या पद्धतीनं घरी 2 पैसे कमवतच होते. माझं आता चालू झालं होतं. म्हणली होती मी की गोदाड्या ही ती शिवते. माझा घर खर्च मी भागवला असता का नाही. ती कामाला नाही जात म्हणून घर सोडायचे बारे आले. आता बघा रूम भाडं येणार त्यात. घरात बसा नाही तर काम करा नाही तर काय बी करा. शेवटी रूम भाडं तर वाचणार आहे का नाही. रूम भाडं द्यावंच लागतं सगळं. आता तिथं आरी पडून काम करावं लागेल का नाही. आणि समजा तिथं जर नवऱ्यानं कामच नाही केलं तर मी एकटीनं काय करायचं. तुम्ही सांगा. इथं आपली स्वतःचं घर होतं. संडास, लाईट, पाणी बजेटमध्ये होतं आपलं. म्हणजे सगळं म्हणजे थोडक्यात फुकटच म्हणा. बरोबर आहे का नाही. किती पण वापरा, काय पण करा, कधी पण जा. घरात नको वाटलं तर दारात वाट्यावर बसा, जेवण करा, स्वयंपाक करा, राडा हो नाही हो आहे का नाही. इथं आपलं फक्त एवढंच. आता एक नवरा कामाला जात नाही म्हणून बाहेर काम बघितलं तर ऊन लागतंय. गाडीवर जा म्हणलं तर डिझेल पेट्रोल नाही म्हणतंय. मला तर कोणची कामं होत नाहीत. बघू आता तिकडं गेल्यावर मी तर म्हणलं 2-3 घरची कामं, 2 तरी घरची कामं धरली तरी बास होतंय मला. आता त्या रूम भाड्यासाठी मला कामाला जावं लागेल का नाही. तसं कारभारी जर गाडीवर कामाला गेलं, काय बी काम करू दे त्यांना. बघू आता तिथं गेल्यावर त्यांना काय काम लागतंय स्वातीचं. तर त्यांचं ते फायनली झालेलंच आहे. पण तिथं पण गेल्यावर त्यांचं काम बदलतात का त्याच कामावर काम करतात काय सांगता येत नाही. तर तिचं इथं चाललं आहे बादल्या बिदल्या घासायचं. माझं सगळं झालेलं आहे आवरून. कारभारीला म्हणलं भरा तुम्ही भांडी काय लागतंय काय नाही ते आहे का नाही. कारण मीच भरले असते भांडी. पण आम्ही दोघं एका जागेवर आमचं पटत बी नाही टिकत बी नाही. घर सोडायची बारी. दरवर्षी मी घर सोडते ना तर त्याला फक्त नवराच कारणीभूत असतो. आणि जगामध्ये मी कुठं पण जाऊ द्या, माझा नवरा मला कुठंच सुखानं राहून देत नाही. मला फक्त त्याची दारू नडते. दारू विकणाराचं असं गलास देताना त्यांचा हात असं वाकडं तिकडं का होत नसेल. दारू विकणाराचं ती एका बाईला मी बोलली होती तर ती मला म्हणली आम्ही काय घरी घेऊन येत नाही म्हणली. तुमच्या माणसांना तुम्ही धरून ठेवा म्हणली, येऊन देऊ नका म्हणली. आम्ही काय घरी जाऊन त्यांना पाजत नाही. आमच्या दोघीचंच लागलं असतं पण जाऊ दे म्हणलं. तिथं म्हणलं कुठंतरी आपल्याची बी चूक नाही आहे का नाही. दूधवाल्याला दूध घरोघरी हिंडून द्यावं लागतं. तसं दारूवाल्याच्या इथं जाणून बुजून जातात. आणि जाऊ दे आता काय एवढं काय बी सांगून ज्ञान त्याचा उपयोग पण होत नाही आहे का ना. दुधानं ताकद येते म्हणून दूधवाल्याला घराघरी हिंडावं लागतं. आणि दारूनं सगळं शरीर खराब होतं. तो माणूस माहीत असून पण दारू हुडकत जातो का नाही. आपल्याला काय कोणाला नावं ठेवायचं ना. जी ती ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कमावतंय म्हणा. कोणी चांगल्या मार्गानं कमवतं, कोणी वाईट मार्गानं कमवतं.
पण आपल्याला अक्कल पाहिजे ना, आपण कसल्या मार्गानं कमवायचं ते. नावं ठेवणारे नावं ठेवतच राहत्याल. माझ्यावर बारी आली बघा. अगोदर पण इडभट्ट्या हिंडायची बारी होती, तेव्हा घरदार नव्हतं, लेकरं बारकी होती, तिथं तिथं हिंडायची बारी. वाटलं चल लेकरं आता मोठी व्हायला लागल्या, ते आपलं स्वतःचं हक्काचं घर बांधू. नशिबानं 2 पैसे दिलं, हक्काचं घर बांधलं, लेकरं मोठी व्हायला लागली आणि घरातलं वातावरण बिघडत गेलं. आज ना उद्या पोरगं पण मोठंच होणार आहे माझं, आहे का नाही. फुकाट हाय, आपलंच हाय ही म्हणून उद्या नवरा तर गेलाच वायाला. तिचं काय आता झालंय गेलं या, त्याला काय आता कुठं न्यायचं आहे मिरवायला नाही. पण लेकरं बिघडल्यावर एकदा त्याचा काय उपयोग नाही. आणि गाव सोडल्याशिवाय पण माणूस सुधरत नाही असं म्हणते ते. आता लय वेळा गाव सोडायचा प्रयत्न केला, पण दुनियेत कुठंच टिकत नाही मी. कारण मी माझ्या मागं शनी ग्रहच घेऊन हिंडते या. आता ग्रह कोणचा तर तो नवरा. मी नवऱ्यासमोर पण नवऱ्याची इज्जत काढते, तरी नवऱ्याला माझ्या लाज वाटत नाही. त्याला मी काय करू बघू आता. मी तर म्हणलं या, बाहेर जर आता आपण चाललो या खरं, तिथं जर दारू प्यायची असली तर बिनधास्त मला सोडून जायचं म्हणलं. तिथं कालवाही काय करायचं नाही. कारण आता लय दिवस घोकलं सोसलं, लेकरं बारकी होती म्हणून. आता लेकरं मोठी झाले ते, त्यामुळं म्हणलं मी आता सोसू शकत नाही आणि घोकू शकत नाही. आणि त्याच्या भरोशावर तर लेकरं अजिबात सोडू शकत नाही. कारण ह्या दारूमुळं, नुसत्या दारूमुळं बरं का, की लेकरा बाळांचं शिक्षण बुडतंय, घरामध्ये मला त्रास होतो, उपाशी मारायची वेळ येते. जवळ असून सुद्धा कधी कधी का नाही खाऊ वाटत नाही. किती सोसायला लागतं. आणि जग कुणाला नावं ठेवतं, सोसणाराला. मी सोसते म्हणून मला जग नावं ठेवतंय, बरोबर आहे का नाही. आणि एकटं माणूस तर घर सोडू शकत नाही, असा आधार असावा लागतो. आता बघू ह्यावेळेस स्वातीच्या नादानं घर सोडायला लागले काय होतंय. आणि एकदा जर तिथं रुटीन बसलं ना, तिकडंच राहील मी, आहे का नाही. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. भरतो आता पसारा, इथं स्वातीचा पण चालला पसारा भरायचा. काय काय सगळंच भरायला लागले का? सगळं भरते नाही ते काय करते खायापुरते. मी म्हटलं सगळं मांडणी फिरणी काढायला लागले का? काय करू मांडणी घेऊन काय 2 ताट घेतले ते. मी आता मला 2 साड्या घेतल्या, कावीला 2 ड्रेस घेतला. छोकलीच्या तर बापाचं तर काय कपाटात बिगर धुतलेलंच होतं, ती 2 काढलं. सण्याचं 2 काढले. की मीठ तेल तरी ते बाकीचं किराणाचं घे सगळं. एक बकेट ताट घेते आणि एक तवा आणि एक बस कढई. झालं. बाकीचं कुलूप लावून ठेव. आहे का नाही? तेवढंच आपलं एखादा डबा पिठाला. चहापत्ती माझी. तांदळाचं काय करू? लय तांदूळ आहेत. घे सगळं तांदूळ. आहे का नाही? हा बघा या आईनं दिलेलं तांदूळ. घे. मी पण शेंगा सगळ्या घेणार आहे, निले दादाने दिलेल्या. आता हे शेंगा मग तो पण पिशवी भरून नाही की शेंगा. घेते शेंगा पण, शेंगदाणा पण वाचतात. हे पूजेत आणि दिसते बघ तिथं जाऊन गेली तर टाकून. तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये, है का नाही.